आज आपण सर्व वाहनधारकांसाठी विशेषतः जे नागरिक आपल्या दैनंदिन प्रवासात किंवा सुट्ट्यांच्या काळात राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. रस्ते वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच विविध पावलं उचलत असतं. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे फास्टॅग. आता या फास्टॅग संदर्भात नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 1 फेब्रुवारी 2026 पासून एका क्रांतिकारी बदलाची अधिकृत घोषणा केली आहे. हा बदल प्रामुख्याने कार, जीप आणि व्हॅन अशा खाजगी वाहनांसाठी असणार आहे. नेमका बदल काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. नवीन नियमांनुसार आता वाहनधारकांना नो युअर व्हेइकल म्हणजेच KYV या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून कायमची सुटका मिळणार आहे. खरं तर ही प्रक्रिया गेल्या काही काळापासून वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. आतापर्यंतची पद्धत अशी होती की जेव्हा तुम्ही एखादा नवीन फास्टॅग विकत घ्यायचा तेव्हा तो सक्रिय किंवा ॲक्टिवेट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या वाहनाची माहिती पडताळण्यासाठी KYV प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे. ही प्रक्रिया पोस्ट ॲक्टिव्हेशन स्वरूपाची असल्याने एकदा फास्टॅग हातात आल्यावरही ग्राहकाला तो पूर्णपणे वापरण्यायोग्य करण्यासाठी अनेक तांत्रिक गोष्टी पार पाडाव्या लागत होत्या. फास्टॅग खरेदी करताना सर्व आवश्यक आणि वैध कागदपत्रे जसे की RC बुक आणि ओळखपत्र सादर करूनही वापरकर्त्यांना बँकेकडून किंवा संबंधित कंपनीकडून पुन्हा पुन्हा फॉलोअप घ्यावा लागत होता. त्यामुळे टोल पेमेंट सुरू होण्यास विलंब व्हायचा, प्रवाशांच्या मनात गोंधळ निर्माण व्हायचा आणि तक्रारींचा डोंगर उभा राहायचा. अनेकदा तर टोल नाक्यावर पोहोचल्यावर कळायचं KYV पूर्ण नसल्यामुळे टॅग ब्लॅकलिस्ट झाला आहे, ज्यामुळे प्रवाशांना नाहक दंड भरावा लागत असे किंवा वादावादीचे प्रसंगही ओढवत असत. या सर्व अनावश्यक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने NHI ने आता 1 फेब्रुवारी 2026 पासून ही संपूर्ण यंत्रणा बदलण्याचं ठरवलंय. नवीन नियमानुसार 1 फेब्रुवारी रोजी किंवा त्यानंतर जारी होणाऱ्या कोणत्याही नवीन फास्टॅगसाठी ॲक्टिव्हेशन नंतर पुन्हा KYV करण्याची अजिबात गरज राहणार नाही. NHI ने आता या प्रक्रियेचा भार ग्राहकांवरून काढून थेट बँकांवर आणि फास्टॅग जारी करणाऱ्या संस्थांवर टाकलाय. आता प्री ॲक्टिव्हेशन व्हेरिफिकेशनवर म्हणजेच फास्टॅग सुरू होण्यापूर्वीच्या पडताळणीवर जास्त भर दिला जाणार आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही फास्टॅग अर्ज कराल तेव्हा तुमचा टॅग सक्रिय होण्यापूर्वीच तुमची सर्व कागदपत्रे आणि वाहनाची माहिती तपासली जाईल. एकदा का तुमच्या हातात सक्रिय फास्टॅग आला की कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरण्यासाठी तो सज्ज असेल. तुम्हाला त्यानंतर कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची किंवा ऑनलाईन पोर्टलवर पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज भासणार नाही. हा बदल केवळ प्रत्यक्ष दुकानातून किंवा टोल नाक्यावरील पॉइंट ऑफ सेलवरून घेतलेल्या फास्टॅगवर लागू नाही, तर जे लोक Amazon, फ्लिपकार्ट किंवा बँकांच्या ॲपवरून ऑनलाईन फास्टॅग मागवतात त्यांनाही हाच नियम लागू असेल. म्हणजेच ऑनलाईन खरेदी असो वा ऑफलाईन, 1 फेब्रुवारी 2026 नंतर ग्राहकांचा अनुभव हा पूर्णपणे त्रासमुक्त असणार आहे. जुना फास्टॅग वापरकर्त्यांच्या मनातही अनेक शंका होत्या की आमचं काय होणार, आम्हाला पुन्हा KYV करावी लागेल का? तर त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी हीच आहे की जुन्या वापरकर्त्यांना आता नियमित अंतराने KYV करणे बंधनकारक नाही. NHI ने स्पष्ट केलंय की जोपर्यंत तुमच्या फास्टॅगमध्ये कोणतीही मोठी तांत्रिक समस्या येत नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रक्रियेची चिंता करण्याची गरज नाही. फक्त काही विशिष्ट आणि अपवादात्मक परिस्थितीतच KYV ची मागणी केली जाईल. उदाहरणार्थ, जर तुमच्या वाहनासाठी चुकीचा फास्टॅग जारी झाला असेल, अशी तक्रार प्राप्त झाली असेल किंवा तुमचा टॅग भौतिकदृष्ट्या खराब झाला असेल, सैल झाला असेल किंवा तो स्कॅन होण्यास अडचण येत असेल तरच तुम्हाला KYV साठी विचारलं जाईल. तसेच जर सुरक्षा यंत्रणांना किंवा टोल प्रशासनाला तुमच्या फास्टॅगच्या गैरवापराचा संशय आला तरच पडताळणी केली जाईल. या व्यतिरिक्त कोणत्याही सामान्य स्थितीत जुन्या कार मालकांना या प्रक्रियेचा त्रास होणार नाही. या बदलांमुळे बँकांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. बँकांना आता प्रत्येक फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी त्या वाहनाची माहिती थेट सरकारी वाहन डेटाबेसवरून पडताळणं सक्तीचं करण्यात आलंय. हा डेटाबेस अत्यंत अचूक असल्याने चुकीच्या माहितीवर फास्टॅग मिळणं आता कठीण होईल. जर एखाद्या जुन्या किंवा विशिष्ट वाहनाची माहिती या डिजिटल डेटाबेसवर उपलब्ध नसेल तर संबंधित बँकेला त्या वाहनाच्या ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची म्हणजेच RC बुकची तपासणी करणं आवश्यक होईल. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आता पूर्णपणे बँकांची असेल, ज्यामुळे ग्राहकांना केवळ सेवा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. NHIच्या मते या बदलामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या कोट्यावधी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे टोल पेमेंटचा अनुभव केवळ
वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुरळीत आणि पारदर्शक होईल. टोल नाक्यांवरील रांगा कमी होण्यास मदत होईल, कारण आता तांत्रिक कारणास्तव टॅग रिजेक्ट होण्याचे प्रमाण नगण्य होईल. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे अत्यंत प्रगल्भ पाऊल आहे, जिथे सरकारी यंत्रणा स्वतःहून माहितीची पडताळणी करून सर्वसामान्यांचा प्रवास सुकर करत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर 1 फेब्रुवारी 2026 ही तारीख भारतीय रस्ते वाहतूक आणि फास्टॅगच्या इतिहासात एक मोठा बदल घडवून आणेल. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.